आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील 14वा अध्याय यातील श्लोक क्रमांक 11 पाहणार आहोत. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 14 गुणत्रय विभाग योग यामधील श्लोक क्रमांक 11. सर्वद्वारेषु देहे अस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वम इत्युत. अर्थ, जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य: 2 नेत्र, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय आणि गुदा अशी शरीरामध्ये 9 द्वारे आहेत. जेव्हा प्रत्येक द्वार सत्वगुणाच्या लक्षणाने प्रकाशित होते तेव्हा मनुष्यात सत्वगुणाची वाढ झाली आहे असे समजावे. सत्वगुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थितीत पाहू शकतो, सर्व गोष्टी योग्य रीतीने ऐकू शकतो आणि सर्व गोष्टींची रुची यथार्थ रीतीने घेऊ शकतो. सत्वगुणी मनुष्य अंतर्बाह्य शुचिर्भूत होतो आणि त्याच्या प्रत्येक इंद्रिय रूपी द्वारामध्ये सुखाची वृद्धी होते. हीच सत्वगुणाची अवस्था आहे. तर श्री प्रभुपादांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये अगदी म्हणजे थोडक्यात त्यांनी पूर्ण सर्वसमावेशक असं त्यांनी या श्लोकाचं अर्थ दिलेला आहे. तर आपण प्रभुपादांच्या तात्पर्याद्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता इथे सत्वगुणाचं वर्णन आहे. तर सत्व म्हणजे काय, तर सत म्हणजे खरं किंवा अस्तित्व, म्हणजे जी गोष्ट जशी आहे तशी आपल्याला जेव्हा समजते तेव्हा त्याला म्हणायचं सत. तर आणि त्या ते ज्या गुणाद्वारे आपल्याला लक्षात येतं किंवा कुठल्या गुणामध्ये हे अधिक प्रमाणात आहे तर तो गुण म्हणजे सत्वगुण. हा सत्वगुण कसा आहे, तर तो पवित्र आहे, प्रकाशमान आहे आणि अमल किंवा कुठलंही मलिनता तिथे नाहीये. आणि आपल्याला माहितीये की ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3 म्हणजे सृष्टीचे कार्यकर्ता, स्थिती किंवा पूर्ण त्याचा मेंटेनन्स आणि प्रलय असे 3 ह्या अधिष्ठात्री देवता आपण समजतो. त्यातलं हे विष्णूंचं जे कार्य आहे की एखादी गोष्ट मेंटेन ठेवणं किंवा त्याची स्थिती टिकवून ठेवणं, तर गुणाच्या आधारावर होतं. मग असा हा सत्वगुण हा कसा आहे की सत्वगुण हा जर आपल्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये आपली बुद्धी निर्मळ असते. जो काही आपण आहार घेतो, व्यवहार करतो, आपण जो काही विचार करतो आणि जे काही आपण कर्म करतो, तर या सगळ्यामध्ये या सत्वगुणाचा प्रभाव दिसून येतो. आता हे आहार किंवा जे दान तपादी कार्य आहे ते भगवंत पुढच्या अध्यायामध्ये वर्णन करणार आहेत. तर
आपलं कुठलंही कार्य किंवा आहार विचार हे सगळं कसं राहतं तर सत्वगुण प्रधान म्हणजेच पवित्र असं राहतं. तर आपण सत्वगुणामध्ये आता इथे भगवंत काय म्हणतात की शरीराची जी द्वारं आहेत, आपण सुरुवातीच्या अध्यायामध्ये पाहिलेलं की आपल्याला नवद्वारपुरम असं आपल्या शरीराचं वर्णन आहे भगवंतांनी केलेलं आहे. तर जिथं जिथं पोकळी आहे किंवा जिथून बाहेरील गोष्टी आत घेतल्या जाऊ शकतात किंवा बाहेरच्या गोष्टी आतील गोष्टी बाहेर काढल्या जाऊ शकतात, तर ही जी दरवाजे किंवा द्वार आहेत तर ही 9 आहेत मुख्यतः, म्हणून नवद्वारपुरम असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीचं आपल्याला दुरूनच लक्षात येतात लक्षणं, की एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला जाणवतं की अरे हे वातावरण खूप छान आहे, आणि मग त्याच्यावरून आपण एक अनुमान करू शकतो की ही जर आपण शीतावर्ण भाताची परीक्षा म्हणतो ना तर तशा पद्धतीने की ही द्वारच किंवा हे दरवाजेच इतके सत्वगुण प्रधान असतात की त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की त्यांचं शरीर मन हे सुद्धा सत्वगुण प्रधान आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर हा सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, जसं आपण म्हंटल की ही गोष्ट कशाच्या ह्याच्यात येते तर सूक्ष्म देहाच्या. आणि आपलं शरीर स्थूल देह असू देत किंवा सूक्ष्म शरीर असू देत, तर याच्यामध्ये मुख्यतः पंचमहाभूतांचा अधिकार नक्कीच लक्षात येतो. तर आपल्याला माहितीये की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत, आणि मग त्याचा परिणाम जो आहे हा या गुणांमध्ये पण दिसून येतो. तर तो कसा काय बरं? तर पृथ्वी म्हणजे जिथं स्थिरता आहे, जडपणा आहे, तर ते तत्व म्हणजे पृथ्वी तत्व, आणि ते गंधगुण प्रधान असतं. नंतर जलीय तत्व हे आपल्याला माहितीये की जिथे जलप्रधानता आहे आणि रसप्रधान आहे, किंवा अग्नितत्व तर हे उष्ण किंवा प्रकाशमान असं आहे, आणि त्याच्यामध्ये रूप हा त्याचा गुण आहे. वायू तत्व आणि आकाश तत्व हे कसे आहेत, हलके आणि सूक्ष्म आहेत, आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे वायूमध्ये स्पर्श आणि आकाशामध्ये शब्द हे त्यांचे गुण आहेत. तर आपण शरीरामध्ये जर पाहिलं तर आपलं शरीर पण पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे, परंतु त्यातही आपल्याला आधिक्यानं कुठले कुठले तत्व त्या त्या ठिकाणी दिसतात. तर आपण जर पाय पाहिले तर पायामध्ये स्थैर्य महत्वाचं राहतं, किंवा एक वजन असणं महत्वाचं राहतं, कारण तिथे पायांना हालचाल करायची आहे, म्हणून तिथं स्थिरता असणं महत्वाचं आहे. त्यामुळे पृथ्वीचं आधिक्य हे पायांच्या ठिकाणी अधिक जाणवतं. तिथून आपण वर आलो तर पेल्विक किंवा कमरेचा जो भाग आहे तर तिथे आपण पाहतो प्रमाणामध्ये आढळतं. त्याच्यानंतर आपण जर अजून वर आलो तर नाभी प्रदेशी आपल्याला, आपण म्हणतो ना वैश्वानर अग्नी आहे, त्यामुळे अग्नितत्वाचं आपल्याला आधिक्य आढळतं. त्याच्या वर गेलो तर आपण फुफ्फुसाचं जर पाहिलं, फुफ्फुस, हृदय, इथे कसं आहे की इथं वायूचं कार्य जास्त राहतं, कारण त्याशिवाय श्वास आपण थोडासा जरी बंद राहिला तरी आपल्याला किती त्रास होतो. तर ते मुख्य कार्य इथं होतं, आणि त्याच्या वर जेव्हा आपण जातो तेव्हा मस्तिष्क किंवा डोक्याच्या ठिकाणी तरल असं आकाश तत्व हे मुख्यतः राहतं, कारण तिथे सगळ्या ज्ञानेंद्रियांची सगळी महत्वाची केंद्र आहेत. आणि आपल्याला बुद्धी एखाद्या गोष्टीची होणं जेव्हा महत्वाचं राहतं, तेव्हा म्हणजे बुद्धीचं कार्य जेव्हा असतं तर तेव्हा ती तरलता किंवा स्वच्छता, निर्मळता हे असणं गरजेचं राहतं, सूक्ष्मता असणं गरजेचं राहतं, लाघवता असणं महत्वाचं आहे. त्यामुळे हे आकाश तत्व हे तिथं कार्यकारी असतं. आणि हे आकाश तत्व कसं आहे तर सर्व व्यापक आहे. म्हणजे आपण पाहिलं तर आकाशामध्ये कितीतरी गोष्टी समावलेल्या आपल्याला आढळून येतात, त्यामुळे सर्व गोष्टींना समावून घेणारं असं हे तत्व आहे. म्हणून आकाश किंवा पोकळी असणं फार महत्वाचं राहतं, आणि ते जेव्हा व्यवस्थित कार्य करतं तेव्हा मग ही बुद्धी आपलं
कार्य व्यवस्थित करू शकते. आणि म्हणून सत्वगुण देखील हा या आकाशाप्रमाणेच सर्वसमावेशक असणं गरजेचं राहतं. तरलता असणं महत्वाचं राहतं. सूक्ष्मता, लघुता किंवा निर्मळता असणं महत्वाचं राहतं. आणि मग याच्यामध्ये जेव्हा वायू शिरतो, या आकाश तत्वामध्ये वात येतो, वात शिरतो, तेव्हा मग आकाश आणि वायू तत्व असं मिळून रजोगुण हा प्राधान्यानं आपल्याला कार्यकारी किंवा त्या गोष्टीचा रजोगुणाचा प्रभाव पडलेला दिसतो. मग या आकाश, वायू आणि अग्नी त्याच्यामध्ये येतो, तेव्हा मग ती प्रखरता जाणवते. आणि ही प्रखरता ही देखील शुद्ध स्वरूपाची राहते. म्हणून सत्वगुणामध्ये थोडंसं अग्नितत्व देखील असतं किंवा रजोगुणामध्ये देखील वात हा मुख्यतः असतो, परंतु सत्वगुण हा जो राहतो, कारण तिथे काही गोष्टींना नाकारायचं पण असतं, त्यामुळे अग्नितत्व देखील आपल्याला आढळतं शुद्धतेसाठी. आणि पृथ्वी तत्व जेव्हा त्याच्यामध्ये पृथ्वी, आप किंवा जल हे तत्व जेव्हा मिक्स होतो, तेव्हा थोडस स्थिरता, जडत्व येतं. आणि ही स्थिरता, जडत्व, आळशीपणा हे जे आहे ते तमोगुण प्रधान असं राहतं. तर थोडक्यात लक्षात काय घेण्यासारखं आहे, तर जिथं शुद्धता महत्वाची आहे आणि जिथे एक सरलता किंवा तरलता महत्वाची राहते, तर तिथं हा सत्वगुण आपल्याला प्रामुख्याने दिसतो, की जो हा सर्वसमावेशक असं तर असतोच, परंतु सत्सद विवेक बुद्धी, अग्नितत्व कसं करतं की सत्सद विवेक बुद्धी असते त्याच्यामध्ये, की एखादी गोष्ट चुकीची आहे तर ती नाकारणं आणि योग्य गोष्टी स्वीकारणं, हे अग्नितत्वाचं मुख्यतः हे राहतं. त्यामुळे ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींचं जे संतुलन आहे हे आपल्याला सत्वगुणामध्ये मुख्यतः दिसतं. आणि ती स्थिती गाठण्यासाठी म्हणून तर आपल्याला योग मार्ग, ध्यान मार्ग या गोष्टींचा आपल्या शास्त्रांमध्ये उल्लेख आढळतो. कारण तिथेच जर आपण एक षडचक्र पाहिली, बऱ्याच जणांना माहिती असेल की कुंडलिनी जागृत करणं म्हणा किंवा ही षडचक्र ऍक्टिव्हेट करणं, तर याच्यामध्ये पण तेच आहे की सगळ्यात खाली काय आहे, मगाशी मी सांगितलं तसं की पृथ्वी तत्वानं भारित असं मूलाधार चक्र आहे. त्याच्यानंतर थोडंसं वरती आलं तर मग, म्हणजे आता मला एक्झॅक्टली क्रम नाही सांगता येणार नीट, पण मूलाधार किंवा स्वाधिष्ठान, अनाहत असे चक्र आहेत. आणि मग शेवटी विशुद्ध असं सहस्राधार किंवा आज्ञाचक्र, अशा पद्धतीने तो प्रवास आहे. म्हणजे थोडक्यात काय की जडत्वापासून एक तरलतेकडं हा जो प्रवास आहे, तर याला आपण हे षडचक्र ऍक्टिव्हेट करणं असं म्हणतो, की जो योगशास्त्रातला खूप मोठा भाग आहे. तर याच्यामध्ये मग ही जी गोष्ट आहे, तर हा सुद्धा एक म्हणजे महत्वाची ही गोष्ट आहे. आता साधी गोष्ट आहे की, म्हणजे आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणा किंवा ॲलोपॅथीची ट्रीटमेंट म्हणा, तर शरीर जेव्हा आपण व्यवस्थित ठेवतो तेव्हा त्याचा परिणाम मनावर देखील होतो. म्हणजे जेव्हा आपण आपलं शरीर हे निरोगी आहे असं जर आपण म्हंटल, तर आपलं मन सुद्धा तिथं निरोगी अशा स्वरूपामध्ये राहतं. पण आपल्याला ताप आलाय तर आपल्याला कुणाचे शब्द देखील कानावर पडलेले सहन होत नाही. तर मग याचा अर्थ असा आहे का की माझ्यातला सत्वगुण, म्हणजे मी सत्वगुण प्रधान आहे, पण नाही, मी आता त्या दोषांच्या किंवा त्या स्थितीच्या प्रभावाखाली मग माझ्यामध्ये पटकन राग येणं असे प्रकार होऊ शकतात की नाही सहन होत, तर आपण पटकन चिडतो. तर मग आपल्याला हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की जर आपलं शरीर शुद्ध असेल, शरीर निरोगी असेल, तर आपल्या मनामध्ये देखील हा सत्वगुण वाढू शकतो. तर म्हणजे साधी गोष्ट आहे की आपल्याला जी दिनचर्या सांगितलेली आहे, तर दिनचर्येमध्ये देखील काय सांगितलं की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठणं गरजेचं आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय की सूर्योदयाच्या आधी 2 मुहूर्त, म्हणजे 45 मिनिटाचा एक मुहूर्त असतो, म्हणजे 1.5 तास आधी उठणं आवश्यक आहे. तर तो सत्वगुण प्रधान असा काळ आहे. तर सत्वगुण प्रधान काळ हा ब्रह्ममुहूर्ताला का म्हटलंय, कारण तेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण एवढंच नव्हे तर ओझोनचं देखील प्रमाण जास्त असतं आणि म्हणून आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती जे काही आपण काम करू तर ते लक्षात राहतं किंवा ते कार्य खूप चांगल्या पद्धतीने होतं.
तर दिनचर्येमध्येच खरं तर या शरीर शुद्धीची प्रक्रिया आहे. तर एकदा ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर मग योग्य वेळेस आपली शरीर शुद्धी पण होते. आणि एकदा शरीर शुद्धी झाली की मी मगाशी म्हटलं तसं की आपलं मन देखील शुद्ध होतं. त्यामुळं साध्याच गोष्टी आहेत पण आपण नियमितपणे त्या करणं गरजेचं आहे. म्हणून साधं दिनचर्येचं जरी आपण व्यवस्थित पालन केलं तरी देखील आपण सत्व गुण आपल्यामध्ये वाढवू शकतो. कारण एकदा शरीर शुद्धी झाली की मग पुढचं सगळंच कार्य आपण व्यवस्थित म्हणजे योग्य वेळेस आपल्याला भूक लागणं आणि त्यातून आपल्या शरीराचं पोषण होणं या सगळ्याच गोष्टी आपोआप घडत जातात. आणि शेवटी त्याचा परिणाम मनावर देखील होतो. तर सत्वगुण वाढवायचा म्हणजे नक्की काय करायचंय, तर पहिलं म्हणजे शरीर शुद्ध ठेवणं हे करायचंय. मग काही आजार झाले असतील तर त्याची जी काही ट्रीटमेंट आहे ती घेणं गरजेचं आहे. तर ह्याच्या म्हणजे ट्रीटमेंट असू देत किंवा दिनचर्या असू देत, ऋतुचर्या असू देत, तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर आपल्या शरीरामध्ये कुठं काही बिघाड झाला, बिघाड होतो म्हणजे काय होतं, तर शरीराला रक्त पुरवठा करणारे रक्त पुरवठा करणारे चॅनल्स असू देत किंवा शरीराला संवेदना पुरवठा करणारे चॅनल्स असू देत किंवा शरीरातनं एखाद्या भागातनं जे काही नको असलेल्या गोष्टी योग्य त्या सिस्टीमकडे नेण्यासाठी वाहन करणारे जे काही चॅनल्स असू देत, हे सगळे चॅनल्स जेव्हा ब्लॉक होतात तेव्हा आपल्याला काहीतरी आजार म्हणजे आपलं शरीर काहीतरी सांगू लागतं की नाही इथं काहीतरी लक्ष द्या, इथं काहीतरी बिघाड झालाय. म्हणजे कसं की एखादा एखाद्या ठिकाणहून पाणी वाहत आहे परंतु चिखलातनी एखादा मार्ग तिथला अडथळा आला त्या पाईप मध्ये तो चिखल साठलाय तर मग ते पाणी काय होतं की मागच्या साईडला परत येत राहतं. मग मागे तुम्हाला फुगवटा दिसेल किंवा ते पाणी तिसरीकडे अजून काहीतरी वाट काढेल. तर शरीरामध्ये आजार होतो म्हणजे असंच होतं की योग्य ठिकाणी ह्या गोष्टी पोहोचल्या नाहीत, तिथं काहीतरी ब्लॉक झाला की त्या अन्य ठिकाणी त्याचं लक्षण दाखवू शकतात. मग ते त्या योग्य ठिकाणहून बाहेर काढलं त्याच्या नेहमीच्या मार्गावरनं आणि तो अडथळा दूर केला की मग परत तो फ्लो व्यवस्थित होऊन तो आजार दूर होतो. म्हणजे थोडक्यात काय एक छोट्या उदाहरणावरनं हे गोष्ट सांगते की समजा आता लहान मुलांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा असं होतं की ऍक्च्युली असं एखाद्या वेळेस आपल्याला आढळतं की अरे उगाच चिडचिड सुरू केली ह्यांनी ह्या बाळाने. मग नंतर लक्षात येतं की अरे भुकेची वेळ झालेली आहे आणि जेवण मिळालेलं नाही, त्यामुळं तो जो काही अग्नी आहे तर तो काय करतोय मग तो इकडं तिकडं धावतोय आणि मग तो कुठल्या वाटे तो व्यक्त होतोय तर रागाच्या वाटे. मग त्या मुलाला काहीतरी थोडंसं दूध दिलं म्हणा किंवा काहीतरी खायला दिलं तर मग तो त्याचं रडणं असेल किंवा चिडचिडपणा आहे ती कमी होते. हे आपल्या बाबतीत देखील आपण बऱ्याचदा अशा गोष्टी अनुभवू शकतो की साधं म्हणजे पोट साफ नाही झालं तरी देखील दिवसभर अनइझीनेस किंवा अस्वस्थता वाटणं हे देखील बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. तर हे काय आहे की एक ठिकाणचा मार्ग जो नॅचरल किंवा नैसर्गिक मार्ग आहे तो ब्लॉक झाला की मग तो अन्य ठिकाणहून जिथे नाही तिथे त्या पद्धतीने तो व्यक्त होणं आणि मग ते जेव्हा आपण योग्य प्रकारे ते ट्रीट करतो ती गोष्ट त्याच्यावरती आपण योग्य उपाययोजना हे करतो तेव्हा मग आपण पूर्वपदावरती येऊ शकतो आणि निरोगी राहू शकतो. मग आपण हे शरीर जेव्हा आपण निरोगी ठेवू तर मग आपली मानसिक संतुलन सुद्धा आपलं नीट राहणं हे आपण अपेक्षा करू शकतो. म्हणून शारीरिक स्तरावरती जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींची योग्य काळजी घेणं महत्वाचं राहतं. मग आता त्याच्या पुढचं काय की शरीर तर शुद्ध आहे किंवा शरीर व्यवस्थित आहे परंतु जर मनाच्याच कारण शेवटी आपण खूप सारे संस्कार घेऊन आपण या हे जीवनामध्ये आलेलो आहोत तर आपल्या मनावर देखील काही संस्कार झालेले आहेत. मग त्या संस्काराचा परिणाम देखील आपला एक विचारधारा एक ठरलेली राहते आणि मग त्यातून देखील आपल्याला ह्या सत्व रजतमांच्या आपण त्याच्यानुसार
आपले विचार म्हणा किंवा आपलं एखाद्या गोष्टीकडं आवड असेल किंवा प्रेरणा असेल तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. तर तर मग त्याच्यासाठी म्हणून ही योग साधना आहे, प्राणायाम आहे, ध्यान, धारणा, त्याच्यानंतर मंत्र उच्चारण, जप साधना, हे सगळे जे उपाय आहेत ज्याला आम्ही सत्वावजय चिकित्सा म्हणतो. तर ही जी सगळी सत्वावजय ही जी काही ट्रीटमेंट आहे ही खरं तर हा सत्वगुण वाढवण्यासाठीच ही ट्रीटमेंट राहते, की ज्याच्यामध्ये जपसाधनेचा उल्लेख हा खूप महत्वाचा आपल्याला आढळून येतो. की असं वाटू शकतं की अरे हे काय अध्यात्म, हे काहीतरी वेगळं आहे, तर असं नाहीये. तर जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्या शास्त्रांमध्ये, आयुर्वेद शास्त्रामध्ये देखील जपसाधनेचं महत्व सांगितलेलं आहे. कारण ती खूप मोठी ट्रीटमेंट आहे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी. तर थोडक्यात काय की ह्या सगळ्या आता आपल्याला शरीर असू देत किंवा मानसिक, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकच लक्षात ठेवायचे की आपल्याला ते सगळे चॅनल्स हे आपल्याला शुद्ध किंवा मोकळे ठेवायचे. आणि मग आता इथं भगवंत काय म्हणतायत की हे सगळे आपल्याला कसे दिसतायत की ज्ञानानं प्रकाशित होताना ही सगळी 9 द्वार दिसतायत. मग आता एक लाईट आहे घरामध्ये, एलईडी लाईट असू देत, ट्यूब असू देत, बल्ब असू देत, काही असू देत. हा, पण आपण जेव्हा लाईटचं बटन लावतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे इतकासा लाईट आपल्याला पुरेसा पडत नाहीये, तर मग काही प्रॉब्लेम कुठं आहे का? आणि जेव्हा आपण मग त्या ट्यूबकडं किंवा बल्बकडं, एलईडी लाईटकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की अरे खूप दिवस आपण ह्याच्यावरची धूळच झटकलेली नाही. तर मग जेव्हा आपण ही धूळ साफ करतो आणि तेव्हा लक्षात येतं की अरे हा लाईटचा प्रकाश खर तर योग्य प्रमाणातच पडतोय, परंतु ही जी धूळ होती त्याच्यामुळं ती आपल्याला डीम लाईट सारखं दिसत होतं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी पहिल्याच श्लोकामध्ये काय म्हटले, चेतो दर्पण मार्जनम भव दावाग्नी निर्वापणम. तर हा जो आपल्याला जे सांगितलंय की श्री चैतन्य महाप्रभूंनी जे शिक्षाष्टकम सांगितले, तर त्याच्यात पहिलं काय सांगितलं की चेतो दर्पण मार्जनम. तर आपल्या मनावरती देखील किंवा आपल्या चेतनेवरती देखील ही खूप मोठी धूळ आहे, आणि ती जेव्हा आपण साफ करतो तेव्हा मग आतमध्ये काय आहे, या स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या आतमध्ये काय आहे, तर आत्मा आहे. की तो कसा आहे, तर तो प्रकाशमान आहे. आणि तो कसा आहे, तर ज्ञानवान आहे. तो कसा आहे, तर सच्चित आनंद आहे. मग जेव्हा आपण ही धूळ साफ करतो तेव्हा मग त्या आत्म्याचा प्रकाश, त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्याला सरळ सरळ लक्षात येतो. आणि भगवंत तेच सांगतायत की आता सगळ्या शरीरामध्ये जर तो प्रकाश दिसत असेल तर मग अर्थातच त्या दारांवरती देखील तो प्रकाश, की अरे हे घर हे असं आहे, हे आपल्याला त्या दारावरूनच समजतं. म्हणून ही 9 द्वारं देखील आपल्याला अशा पद्धतीने प्रकाशमान दिसतात. मग आता आपण म्हणजे 1-2 ह्याचं उदाहरण घेण्याचा प्रयत्न करूयात. की आता आपण डोळे पाहिले, कारण सर्व सर्व द्वारेषु म्हणले, मग त्याच्यात काय येतं, तर 2 डोळे येतात, 2 कान येतात, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय, गुदा, अशी 9 द्वारं येतात. तर साधं आपलं डोळ्यांवरनं जर आपण परीक्षण केलं थोडक्यात, तर एक तमोगुण प्रधान असे जर डोळे असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडस असं गढूळपणा किंवा असं म्लानता किंवा असं आळसावलेले, जड पडलेले, म्हणजे असे अशा पद्धतीचे काहीतरी डोळे दिसतील. की जणू काही आपण काहीतरी सांगतोय आणि हा व्यक्ती असंच स्वतःच्याच ह्याच्यामध्ये की की बाबा आता बास, असं त्यांच्याकडे बघून असं वाटतं की नाही, मला तुमच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तर अशा पद्धतीचे आपल्याला लक्षात येतं. तर ते कसे राहतात, थोडेसे तमोगुण प्रधान राहतात. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला खूप राग आलाय, तर तो राग आपल्याला केवळ असं डोळे असे आपण म्हणतो ना वटारले डोळे, तरी पण लक्षात येतं की ह्या व्यक्तीच्या मनामध्ये किती मोठा राग आहे. तर
तो रजोगुण आपल्याला लगेच दिसतो. आणि तेच जर आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्या म्हणजे श्रील प्रभुपादांचे डोळे आणा समोर, किंवा आपल्या गुरु महाराजांचे आणा, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद समोर आणा, मदर टेरेसा समोर आणा, तर त्यांच्या डोळ्यामध्ये काय आहे, तर एक निर्भयता आहे, त्याच्यानंतर एक करुणाभाव आहे, एक प्रेमळपणा आहे, दयाभाव आहे, आणि म्हणजे असे पाणीदार डोळे. तर अशा पद्धतीचे आपल्याला त्यांचे डोळ्यांवरनं लक्षात येतं की हे किती सत्वगुण प्रधान असे डोळे आहेत. म्हणून तर म्हणलं जातं ना की सुखावले नयन माझे गुरुदर्शनी, तृप्त झाले कान माझे गुरुवचनी. मग जसं आपल्याला आपण गुरूंना पाहिलं की आपले डोळे सुखावतात, कारण तिथं सत्वगुण प्रधान व्यक्तीला जर आपण पाहतोय, सत्वगुण काय ते विशुद्ध सत्व, त्याच्याही पलीकडे. पण अशा व्यक्तींना आपण पाहिलं तर किमान आपल्यामध्ये तो सत्वगुण येऊ शकतो, किंवा त्यांचे वचन ऐकले तर आपले कान देखील त्या सत्वगुणांनी असे भारित झालेले आपण अनुभवू शकतो. आणि म्हणून म्हणजे आता साधं आपण शिवाजी महाराजांचं जरी उदाहरण घेतलं तर खरं तर शिवाजी महाराज काय म्हणालेत की हे राज्य व्हावे ही कुणाची इच्छा आहे, तर श्रींची इच्छा आहे. खरं तर ते क्षत्रिय आहेत, पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं उगाचच कुठल्याही कारणाने तो क्षत्रियपणा किंवा असं युद्ध करायचंय असा भाव आहे का, तर नाही. तर योग्य कारणासाठी योग्य वेळी योग्य पद्धतीने युद्ध करणं असाच त्यांचा भाव आहे. त्यामुळं त्यांच्याकडे जरी पाहिलं तरी आपल्याला लक्षात येतं की अरे हे क्षत्रिय आहेत, पण त्यांच्यामध्ये देखील तो सत्वगुण आपल्याला म्हणजे पाहता क्षणी आपल्याला लक्षात येतो. आणि म्हणून त्यांचे जर आपण युद्धाचा जर आपण सगळा इतिहास पाहिला तर अगदी मोजके मावळे असताना देखील ते अशा मोठ्या विपुल अशा मोघल सैन्याशी ते का लढू शकले, कारण तिथे त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर देखील तिथं केलेला आहे. म्हणजे जसं की मला तर ती एक्झॅक्टली स्टोरी नॅरेट नाही करता येणार, पण मशाल घेऊन जेव्हा ते येतात तेव्हा त्यांनी असं ते गवताला आग लावली की जणू काही खूप मोठं सैन्य असल्याचा हे केला, आणि मग ते दुसऱ्या वाटेने गेले. किंवा घोरपडीचा वापर म्हणजे त्यांच्या मावळ्यांनी केलेला आढळतो, कारण शेवटी त्यांचंच हे ना, म्हणजे तर थोड्या थोड्या छोट्या छोट्या मावळ्यांना घेऊन देखील त्यांनी खूप मोठ्या लढाया त्यांनी हे केलेल्या आहेत. आणि केवळ काय तर युक्तीचे वापर, किंवा आग्र्याहून जी पेटाऱ्यातून सुटका झाली तर ह्याच्यामधनं काय आढळतं की किती बुद्धीचा वापर केला. आणि बुद्धीचा वापर केव्हा होतो, जेव्हा बुद्धी ही निर्मळ आहे ना, म्हणजे आकाश तत्व निर्मळता असेल तर बुद्धी देखील चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणून हा सत्वगुण त्यांच्या त्या क्षत्रिय बाण्यामध्ये देखील आपल्याला आढळलेला दिसून येतो. तर आता हे शिवाजी महाराजांचं उदाहरण पाहिलं की क्षत्रिय असून देखील कसा सत्वगुण आहे. तसंच सत्वगुण म्हणजे सर्वसमावेशकता असं आहे का, तर नाही. तर त्याच्यामध्ये अयोग्य गोष्टी नाकारण्याची सुद्धा ताकद आहे. म्हणून संत तुकाराम यांचे जर आपण अभंग पाहिले तर त्याच्यामध्ये त्यांनी ती आक्रमकता देखील दाखवलेली. ते काय म्हणतात की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोणी म्हणती साधू. तर अशा पद्धतीने आपण म्हणतो ना की एक संत हा कशा पद्धतीने असला पाहिजे, तर एखादी अयोग्य गोष्ट असेल तर ती देखील नाकारण्याची ताकद हे देखील सत्वगुणाचं काम आहे. म्हणून सत्वगुण म्हणजे चला की सगळ्याच गोष्टींना मी स्वीकारतो असं नाहीये, तर अयोग्य गोष्टींना नाकारणं हे सुद्धा सत्वगुणाचं काम आहे. म्हणून सत्सद विवेक बुद्धी जी आहे ही या सत्वगुणामुळे असते. आणि म्हणून जेव्हा आपण अशा सत्वगुणी व्यक्तींच्या डोळ्यात पाहतो तर तेव्हा तो एक असा शार्पनेस किंवा एक करारीपणा देखील आपल्याला आढळतो. त्याच्यानंतर म्हणजे जसा करुणाभाव असतो तसंच तो एक आत्मविश्वास देखील आढळतो, निर्भयपणा देखील आढळतो. कारण ह्या सत्वगुणी व्यक्ती ह्या अयोग्य गोष्टींना अजिबात थारा देत नाहीत. त्यामुळं त्यांचे नेत्र देखील त्याच पद्धतीने ज्ञानाने प्रकाशमान होतात.
त्याच्यानंतर म्हणजे आता हे 9 द्वार जी सांगितले, तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय लक्षात येतं की जेव्हा एखाद्या म्हणजे एखादी चांगली गोष्ट आहे, म्हणजे भागवत कथा सप्ताह सुरू आहे, तर त्या ठिकाणी आपली कर्मेंद्रिय देखील तिकडे वळतात. याचा अर्थ त्या कर्मेंद्रियामध्ये सत्वगुणाचं आधिक्य आहे. अर्थात पहिल्यांदा मनामध्ये या गोष्टी यायला लागतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं इंद्रिय जे आहे ते मन आहे, तर ते प्रभावित होणं गरजेचं राहतं. मग समोर जेव्हा आपण राधाकृष्णांच्या अर्चविग्रह पाहतो, तर तेव्हा आपल्याला आपले डोळे सुखावतात, की असं वाटतं की हे दर्शन सतत आपण पाहत राहावं. आणि ते कशाचं लक्षण आहे, तर याचा अर्थ हे नेत्र हे सत्वगुण भारित आहेत. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला भजन कीर्तन हरिनाम हे सतत ऐकावंसं वाटतं, तेव्हा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं की हे कान ह्या कृष्ण कथेसाठी हरिनामासाठी आसुसलेले आहेत, म्हणजे ते सत्वगुण प्रधान आहेत. त्याच्यानंतर जीभ ही केवळ प्रसादच स्वीकारते, अन्य काही स्वीकारत नाही. तर याचा अर्थ ही रसना किंवा हे जे दार आहे ते सत्वगुण भारित आहे. पुन्हा या नाकाला भगवंतांना वाहिलेल्या फुलांचा सुगंध आवडतो. याचा अर्थ हे नाक हे सुद्धा सत्वगुण भारित आहे. तर अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो की ही द्वार सत्वगुण प्रधान अशी आढळतात. आणि संपूर्ण जेव्हा त्वचेचा भाग बघतो, तेव्हा त्याच्यामधली जी सगळी छोटी छोटी असे पण काय म्हणतो, छोटे छोटे असे हेअर फॉलिकल्स आहेत किंवा ही जी रंध्र आहेत, तर ही देखील कशी आहेत, तर तिथून सुद्धा आपण एखादी गोष्ट त्वचेला लावली तर ती ऍब्सॉर्ब होते, तिथं त्याचं डायजेशन होतं. याचा अर्थ ती देखील एक प्रकारे अनंत द्वार आहेत. तर हे स्पर्शनेंद्रिय देखील या स्पर्शनेंद्रिय देखील या सत्वगुणांनी भारित झालेलं दिसतं. म्हणून जेव्हा आपण एखाद्या म्हणजे आपल्याच परंपरेतले समजा गुरु महाराज आपल्या समोर आले समोर, म्हणजे हा अनुभव मी एकदा घेतलेला आहे की जेव्हा आपण थोडस म्हणजे काही अंतर ठेवून असतो आपण, पण जेव्हा केव्हा आपल्याला थोडस जवळ जाण्याची संधी येते, तेव्हा म्हणजे हा अनुभव बऱ्याच जणांनी मी एकदा घेतलेला आहे की तेव्हा लक्षात येतं की असं काहीतरी आपण फार नाही म्हणजे एक हातभर एवढंच आपण हे करू शकतो, म्हणजे 1 फूट तरी असं प्रकाशमान असं ती आभा प्रकाश हा जाणवतो. आणि असं म्हणतो ना की एक विजेचा करंट कसा असं जाणवतो की नाही आपल्याला ते सहन नाही होणार आहे. जसं विश्वरूप दर्शन हे अर्जुनाला सहन नाही झालं, तसं बऱ्याचदा आपल्याला लक्षात येतं की अशा तेजस्वी व्यक्ती ज्या आहेत, तर त्यांच्यापासून आपण थोडस लांबच राहतो. कारण तो तेजस्वी प्रकाश हा आपल्याला म्हणजे तो ग्रहण करण्याची आपली क्षमता नसते. तर तो जो प्रकाश आहे किंवा ती जी निर्मळता आहे, तर ते त्यांच्या संपूर्ण स्पर्शनेंद्रियातून देखील अशी आपल्याला लक्षात येते. आणि संपूर्ण शरीर हे तेजस्वी असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि हीच आभा किंवा प्रभा आपण म्हणतो. तर हे आपण सत्वगुण भारित कशा पद्धतीने आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. म्हणून तर ते ऑरा हिलिंग किंवा प्राणिक हिलिंग हे जे सगळे काही प्रकार आहेत, तर हे देखील सांगतात की त्यांच्या काही मशिनरीज राहतात की ते म्हणतात की आपल्या शरीराभोवती एक ऑरा असतो, स्वतःचा एक ऑरा असतो, आणि मग त्याच्यानुसार ते काही रोगांचं निदान किंवा उपाय असं करतात. तर सांगण्याचा अर्थ काय की जेव्हा जर आपले सगळे चॅनल्स आपण ब्लॉकेजेस काढलेले आहेत आणि ते चॅनल्स आपण शुद्ध केलेले आहेत आणि नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी आपण पुन्हा एकदा दररोज तयार राहतो, तेव्हा हा सत्वगुण आपल्या संपूर्ण शरीरामधून हा दिसून येतो. तर म्हणून तर
दिनचर्या म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठून सर्वात शुद्धीचा मार्ग कुठला आहे तर हरिनाम. म्हणून जर आपण ब्राह्ममुहूर्तावरती उठून जर आपण योग्य चेतनेने हरिनाम जर घेतलं, भगवंतांच्या विषयी श्रवण केलं, वाचन केलं, तर आपल्यामध्ये देखील हे सत्वगुण किमान त्या दिवसापुरतं का होईना, तर तो सत्वगुण प्रधान आपण तो संपूर्ण दिवस अनुभवू शकतो. मग सगळी आपली कामं अशी पटापट होतात आणि चांगल्या पद्धतीने होतात आणि मग परत आपण रात्री झोपताना एक समाधान घेऊन आपण रात्री झोपू शकतो. तर हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे, घेत आहोत. तर हेच आपल्याला फक्त वाढवायचं आहे. तर हा झाला आपण आपल्या वैयक्तिक स्तरावरती सत्वगुण वाढवण्यासाठीचे काही उपाय, की ज्याच्यामध्ये श्रील प्रभुपादांनी जे काही आपल्याला दिनक्रम ठरवून दिलेला आहे, अगदी त्याचं जरी पालन आपण केलं, कारण हरिनाम संकीर्तन जेव्हा आपण मॉर्निंग प्रोग्राम करतो तेव्हा हरिनाम संकीर्तन करतो, तेव्हा मला नाही वाटत की कुठल्या जिम मध्ये जाण्याची, जर आपण हे रोज करत असू तर जिमची देखील आवश्यकता नाही पडणार, एवढा आपल्याला त्या कीर्तनामध्ये स्वेटिंग होत असतं. तर व्यायाम हा देखील हे चॅनल ब्लॉक करण्याचं ब्लॉक दूर करण्याचं खूप मोठं हे आहे. तर श्रील प्रभुपादांनी केवळ शरीराचाच विचार नाही केला, तर मानसिक एवढा पण नाही विचार केला, तर त्यांनी आत्म्याच्या स्तरावरती आपल्याला खरं तर हा दिनक्रम आपल्याला आखून दिलेला आहे, की त्याच्यामध्ये शरीर मन सगळ्याची शुद्धी होणं होताना आपल्याला अनुभव आपण घेऊ शकतो. तर हे झालं आपण वैयक्तिक स्तरावरती प्रभुपादांच्या या सगळ्या दिनक्रमानुसार जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. इतरांना देखील आपण तशी प्रेरणा देणं गरजेचं आहे. तसंच अजून एक म्हणजे आपण म्हणतो ना की पिंडी ते ब्रह्मांडी, तर वातावरणामध्ये देखील ही सगळी महाभूत पंचमहाभूत योग्य प्रमाणात असतील तर वातावरणातील देखील अशुद्धी योग्य मार्गाने त्या बाहेर होतील, जे काही शुद्ध तत्व आहे ते योग्य मार्गाने ते ग्रहण पण होईल. त्यामुळं जेव्हा आपण पाहतो की आपण एखाद्या निसर्गरम्य स्थळी आहोत तर नक्कीच आपल्याला सत्वगुण हा वाढलेला आढळतो, पण तेच जर आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात गेलो तर आपल्याला तो रजोगुण किंवा तमोगुण हा अधिकाने आढळतो. त्यामुळं वातावरणातलं देखील पंचमहाभूतांचं संतुलन ठेवणं हे आपलं काम आहे. कारण आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत, तर किमान आजूबाजूचं वातावरण तरी शुद्ध देऊ शकलो तर खूप मोठी गोष्ट आपण त्यांच्यासाठी हा वारसा आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर आत्ताचे जे काही आपले व्यवसाय आहेत, तर आपण बऱ्याचदा पाहतो की अरे सगळीकडे पैशांची गरज आहे, परंतु कुठल्या ऍट विच कॉस्ट हे पाहणं महत्वाचं आहे. जर ही दिनचर्याच विस्कळीत होत असेल, नाईट शिफ्ट कराव्या लागतात, कधी पण जेवण करायची, कधी पण झोपायचं, तर आपण शरीराची शुद्धता किती प्रमाणात अपेक्षित ठेवू शकतो आणि मग त्याच्यामध्ये हा सत्वगुण कसा काय बरं वाढवू शकतो, ती कशी काय बरं अपेक्षा आपण ठेवू शकतो, तर हा विचार करणं देखील महत्वाचं राहतं. त्यामुळं आपण कुठल्या दिशेने जात आहोत, व्यवसायामध्ये असू देत, वातावरणातल्या बदलांमध्ये असू देत, हे खरोखर म्हणजे सामूहिक स्तरावरती ही विचार करण्याची वेळ खरोखर आलेली आहे. कारण जर समूहामध्ये हा सत्वगुण आपल्याला आढळत असेल तर मग आपण आपल्यामधला देखील सत्वगुण टिकवू शकतो. त्यामुळे खरं तर आपली ही जबाबदारी आहे की आपण वैयक्तिक साधना तर करायचीच आहे, परंतु समाजामध्ये देखील पर्यावरणाचं रक्षण करणं म्हणा किंवा असे काही व्यवसाय की जिथे तुमचा रजोगुण तमोगुण वाढतोय, अशा व्यवसायांना प्रोत्साहन न देणं हे देखील खरं तर आपलं कर्तव्य आहे. नाही तर म्हणजे मी आता पिंपळीमध्ये आहे, तर मी पाहते की तिथं म्हणजे काय म्हणतो एक हॅचरी पोल्ट्रीचं मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग चालतो किंवा वायनरीचा खूप मोठ्या प्रमाणात उद्योग चालतो आणि तिथे जॉब करणारी जी मुलं आहेत ही खूप छान पदव्या घेणारी देखील आहेत. भले त्यांचं काम
हे अगदी त्या प्रायमरी स्टेप लेवलवरती नसेल, परंतु कुठल्या ना कुठल्या मार्गे ते त्यामध्ये इन्व्हॉल्व तर आहेतच. का तर काही पैशांसाठी किंवा चांगलं पॅकेजेस मिळतं म्हणून असेल, तर आपण आपल्या पुढच्या समाजाला, आपल्या पुढच्या पिढीला काय वाढून ठेवलं आहे याचा विचार खरंच करणं गरजेचं आहे. नाही तर आपण म्हणतो ना, बौद्धिक गुलाम किंवा इंटलेक्च्युअल स्लेव्ह अशा पद्धतीने तर मुलं आपली पुढे जात नाहीयेत ना. तर हा विचार करण्याची खरोखर गरज आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात ना, की मी 50% काम केलंय, की हरिनाम संकीर्तन हे शुद्धीचे मार्ग आहेतच, कारण त्यांनी तर हृदयाचं शुद्धीकरण होणार आहे. परंतु वर्णाश्रम धर्म जो आहे, हे जे 50% काम आहे, तर त्याच्यामध्ये खरं तर आपण सर्वांनी एकत्र येऊन काही ना काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन देणं खूप गरजेचं आहे. तरच मग आपण आपल्यामधला पण सत्वगुण टिकून राहण्याची, किंवा आपल्या मुलांमधला पण सत्वगुण टिकून राहण्याची आपण अपेक्षा करू शकतो. आणि खरोखर असा तेजस्वी समाज, प्रकाशमान समाज जर आपल्याला घडवायचा असेल, आपली भावी पिढी त्या दृष्टीने घडवायची असतील, तर नक्कीच आपल्याला त्या दृष्टीने विचार करून योग्य उपाययोजनांची खरोखर गरज आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 11व्या श्लोकाचं विश्लेषण पाहण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जर काही चुका असतील तर नक्की सांगा, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हरे कृष्ण. आणि उद्या सर्वांनी 2 वाजता श्री तुलसी माताजी सांगतील 12व्या ह्याच्यावरती त्यांच्या खूप छान अशा गाथाच्या स्वरूपामध्ये. आणि काल सहज बोलणं झालेलं, की त्या म्हणाल्या की कुठले श्लोक घेणार आहात तुम्ही, त्याच्यावरनं झालं बोलणं. तर त्यांनी खूप छान सांगितलं, की त्या म्हणाल्या की, म्हणजे मी त्यांना म्हटलं की खूप तुमचं गाथेचं हे राहतं, तर त्या म्हणाल्या की मी आतापर्यंत एकही त्यांचा जे काही अभंग आहेत एकही त्यांनी रिपीट केलेलं नाहीये. तर खूप मोठा अभ्यास आहे त्यांचा. तर आपण उद्या त्यांच्याकडनं 12व्या श्लोकाचं विवेचन ऐकूयात. नक्की उद्या 2 वाजता जॉईन व्हा. हरे कृष्ण. हरी बोल, जय जय. खूप छान. म्हणजे मला असं वाटलं की हा श्लोक म्हणतात ना, मेड फॉर यू ओनली. मस्त एकदम, खूप छान. स्पेशली ते डोळे आणि शिवाजी महाराजांचं खूप 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 छान भावलं. म्हणजे खूप छान, मस्त. थँक्यू. एकच मिनिट. अनम्यूट करावं लागेल. कुणाला प्रश्न असतील तर नक्की विचारा. कमेंट्स सगळ्यांनी खूप छान दिल्यात. खरंच खूप छान एक्झाम्पल्स होते. थँक्यू. खूप सुंदर दीपाली माताजी, खूप सुंदर, खूप सुंदर विवेचन केलं. हरी बोल. हरी बोल. थँक्यू माताजी. शारीरिक क्रियांबद्दल आणि पंचभूत सत्व रजतम त्यांचं सुंदर विवेचन केलं. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू माताजी. आपल्याला जी बुद्धी आली ती वरून आली आहे, प्रवाह खाली. त्यामुळं फक्त इकडचं तिकडचं गोळा करणं एवढंच काम आहे. चालेल, थांबूया मग आपण. येस येस. ओके. हरी बोल. थँक्यू.